संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि या योजनेचे लाभार्थी मागील काही दिवसांपासून एक महत्त्वाचा प्रश्न विचारत होते, ते म्हणजे आमचे पैसे कधी येणार। तर निराधार बांधवांनो, तुमच्यासाठी आनंदाची बातमी, कारण हप्त्याची तारीख ठरलेली आहे आणि तुमच्या खात्यावरती आता पैशांचे वितरण देखील केले जाणार आहे। आपण पाहिलं की मागील अनेक दिवसांपासून संजय गांधी निराधार योजनेबाबतच्या विविध बातम्या येत होत्या की हप्त्याचे वितरण लांबणार का, कधीपर्यंत पैसे जमा होणार, अधिवेशनामुळे वितरण लांबत आहे का। तर या सर्व चर्चांना आता पुनर्विराम मिळणार आहे, कारण तुमच्या खात्यावरती पैसे कधी जमा होणार आहेत याबाबतची अधिकृत तारीख आता समोर आलेली आहे। स्वतः वेबसाईटवर याबाबतची सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे। आपण सर्व सविस्तर माहिती घेणार आहोत। त्यासोबतच मार्च महिना या ठिकाणी हप्ता जमा होणार आहे आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न, अजूनही या योजनेअंतर्गत एक महत्त्वाचा प्रश्न वारंवार विचारला जातो, तो म्हणजे आम्हाला 2500 रुपये येणार का, आम्हाला 1500 रुपये येणार। त्यासोबतच ज्या लाभार्थ्यांचे मागील काही महिन्यांपासून संजय गांधी निराधार योजना असेल, श्रावणबाळ योजना असेल, या योजनेचे पैसे जमा झाले नसल्यास तुम्हाला आता कोणती कागदपत्र द्यावी लागणार आहेत, सर्व सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, चॅनलला सबस्क्राइब करून पेजला फॉलो करायला विसरू नका, जेणेकरून या सर्व अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी आणि सर्वात योग्य पद्धतीने पोहोचणार आहेत। तर लाभार्थ्यांनो, चला सर्वात आधी याबाबतची तारीख जी असणार आहे ती वेबसाईटवर जाऊन आपण तारीख पाहूया। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, मी संजय गांधी निराधार योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर या ठिकाणी आलेलो आहे आणि या वेबसाईटवर बघा, वेबसाईट ओपन केल्या सर्वात महत्त्वाचा मेसेज आहे की आपणास सूचित करण्यात येते की डीबीटी प्रणालीवर दिनांक 11 मार्च 2026 म्हणजेच की काल संध्याकाळी 6 वाजल्यापासून ते आज म्हणजेच की दिनांक 12 मार्च 2026 ला रात्री 11 वाजेपर्यंत या ठिकाणी वेबसाईट बंद राहणार आहे, कारण वेबसाईटवरती वितरणाची कार्यवाही सुरू आहे। म्हणजे लक्षात घ्या की काल संध्याकाळी 6 वाजल्यापासून आज रात्री 11 वाजेपर्यंत या डीबीटी पोर्टलच्या द्वारे वितरण प्रक्रियेची त्या ठिकाणी अंमलबजावणी किंवा प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे। म्हणजेच लाभार्थ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होण्यास 13 मार्च पासून सुरुवात होईल आणि 13, 14, 15 पर्यंत राज्यभरातील सर्व लाभार्थ्यांच्या खात्यावरती या ठिकाणी संजय गांधी निराधार योजना असेल किंवा श्रावणबाळ योजना असेल किंवा ज्याही वेतन योजना आहेत त्या योजनेचे पैसे तुमच्या खात्यावरती जमा केले जाणार आहेत। दुसरा महत्त्वाचा मुद्दा अगदी एका मिनिटात संपवतो, तो म्हणजे 1500 का 2500। लक्षात घ्या, जे दिव्यांग बांधव आहेत त्यांना 2500 आणि त्यांना 2500 हे आधीपासून सुरू झालेले आहेत, त्याच्यामुळे आता यामध्ये कोणती वाढ नाही। आणि त्यासोबत आपले जे निराधार योजनेचे लाभार्थी आहेत त्यांना नेहमीप्रमाणे 1500 रुपये त्यांच्या खात्यावरती जमा केले जाणार आहेत, यामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण नाही। आता ज्या लाभार्थ्यांचे पैसे मागील काही दिवसांपासून किंवा मागील काही महिन्यांपासून आले नाहीत त्यांनी लक्षात घ्या की आता या योजनेमध्ये देखील अटी व निकषांची त्या ठिकाणी अंमलबजावणी कडेकोटपणे सुरू झालेली आहे। काटेकोरपणे सर्व अटी व निकष तपासले जात आहेत। म्हणूनच तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला पंचायत समितीमध्ये जाऊन तुमचे डॉक्युमेंट्स त्या ठिकाणी क्लिअर आहेत का ते पाहायचं आहे। त्यासोबत तुमच्या आधार कार्डला बँक खाते ऑनलाईन लिंक दाखवतं का ते देखील चेक करायचे, कारण लक्षात घ्या यामध्ये स्पष्टपणे जो मुद्दा आहे डीबीटी प्रणाली, या डीबीटी प्रणालीसाठी तुमच्या आधार कार्डला बँक खाते ऑनलाईन लिंक दिसणं, ते सीडिंग ऍक्टिव्ह असणं, या 2-3 बाबी गरजेच्या असणार आहेत। म्हणून तुमचं ऑनलाईन बँक अकाउंट सीडिंग ऍक्टिव्ह दाखवतं का ते तपासा। ते असल्यास तुम्हाला त्या ठिकाणी तुमचे रहिवासी दाखला किंवा तुमचं त्या ठिकाणी तुमचा उत्पन्नाचे प्रमाणपत्र असणार आहे, ते उत्पन्नाचे प्रमाणपत्र तुम्हाला तुमच्या पंचायत समिती कार्यालयामध्ये नेऊन जमा करायचं आहे। त्यासोबतच तुमचा हयातीचा दाखला त्या ठिकाणी तुम्हाला जमा करावा लागेल आणि हे 2-3 डॉक्युमेंट दिल्यानंतर तुम्ही या संजय गांधी निराधार योजना असेल किंवा इतरही योजनांमध्ये पात्र असल्यास तुमचे बंद झालेले पैसे परत सुरू होणार आहेत, परंतु तुम्हाला हे काम करून घेणे आवश्यक असणार आहे। आता हप्त्याचे वितरण 13, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 13 ते 15च्या दरम्यान लाभार्थ्यांच्या खात्यावरती हप्त्याचे वितरण सुरू होणार आहे। यामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण आता येणार नाही, कारण निधी देखील त्या ठिकाणी उपलब्ध झालेला आहे। तुम्हाला संजय गांधी निराधार अनुदान योजना या योजनेचा लाभ मिळतो का, नक्की कमेंट करून सांगा आणि या योजनेच्या संदर्भातील तुमचे जे काही प्रश्न असतील ते आम्हाला कमेंटच्या माध्यमातून विचारा। व्हिडिओ शेअर करून अशाच अपडेटसाठी आपल्या पेजला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राइब करा।